सुख झाले घुसाजणी रूप पाहतलोचनी सुख झाले घुसाजणी तो लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। तुकोबरे सांगतात ज्या पद्धतीने एखाद्या लेकुराचं गीत एखाद्या माऊलीच्या चित्तात माऊलीच्या हृदयात असतं आणि लेकुराचं गीत ती माऊली आपल्या हृदयात वाहत असते, हिताशिवाय दुसरं तिसरं तिच्या हृदयात काहीच आम्हाला सापडणार नाही। तुकोबरे सांगतात माऊलीच्या हृदयात फक्त लेकुराचं हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, ती कळवळ्याची जाते जिथं लाभ नाही, फक्त प्रेम आहे, प्रेम आहे, प्रेम आणि फक्त प्रेम आहे। आईच्या हृदयात लेकराविषयी फक्त प्रेम आहे, फक्त माया आहे, फक्त भावना आहे, फक्त आपुलकी आहे। तुकोबरे ते सांगतात ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, पती कसे कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे। 9 महिने 9 दिवसांचा काळ मायेनं त्या आईनं आपल्या उदरात त्या लेकराचा बहार व्हायला त्याचं सर्वस्व सहाय्य केलं, मात्र त्याला तिला कधीही त्याचं ओझं झालं। महिला मंडळ आवाज येतो ना माझा? आईला कधीही लेकराचं ओझं होत का होतो? कोणत्या आईला लेकराचं ओझं होतं? या जगाच्या पाठीवर आपल्या लेकरा आई जिला लेकराचं ओझं वाटत असेल समजावं ती आईच नसावी।
पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. आणि मग शेवटच्या चरणात तुकोबा आहे. आता मात्र अभंगाची संगड घालतात. हे जेवढं मी काय एखाद्या आईसाठी वापरलंय, मायेसाठी वापरलंय, तुकोबा म्हणतात ते मायेसाठी आहेच, पण ते माझ्या संतांसाठी ग्राह्य, ते संतांसाठी वापरते. तुका म्हणे माझे तुम्हा संतांनी ओझ. जसं एखाद्या लेकराचं ओझ, लेकराचा भार आईवर असतो, तुकोबा म्हणतात माझं ओझ माझ्या संतांवर आहे. तुका मध्ये माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीना भाविनो प्रीती. विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा. कैलासवासी राधाबाई बाबा सोकट्टे पाटील अक्का, वय वर्ष 93, आणि 93व्या वर्षी या कट्टे पाटील कुटुंबियात अक्कांनी शेवटचा श्वास घेतला. या कुटुंबाची माय, या कुटुंबाची आई या कुटुंबाला सोडून निघून गेली. ज्या आईनं आतापर्यंत कुटुंब सांभाळलं, ज्या आईनं आतापर्यंत कुटुंब जगवलं, ज्या आईनं आतापर्यंत एक संत कुटुंब ठेवलं, ज्या आईनं आतापर्यंत एकी कुटुंबात ठेवली, ती आई, ती अक्का नावाची आई मात्र या जगाच्या पाठीवर निघून गेली. आई गेल्यानंतर काय दुःख होतं ना, ते कधीतरी या कुटुंबाला विचारा. ज्याची आई जिवंत आहे त्याला आईचं महत्व कळत नाही, पण ज्या दिवशी या जगाच्या पाठीवर ना आई नावाचं दैवत निघून जातं त्यावेळी तुम्हाला मला कळतं आई नावाचं दैवत आमच्यासाठी किती महत्वाचं होतं. अरे एखाद्या कुटुंबातली माय माऊली निघून गेली, कधीतरी विचारा त्या कुटुंबाला, अरे तुमची आई निघून गेली, तुम्हाला काय वाटतंय? त्यांचं एकच उत्तर येतं, आमची आई आमच्यासाठी देव होता, आणि आमची आई निघून गेली म्हणजे आमच्या कुटुंबातला आमचा देव निघून गेला. आई गेल्यानंतर देव जातो कुटुंबातला. महाराज जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम नाही. अक्काने एवढं प्रेम कुटुंबावर करावं, एवढं प्रेम करावं. 5 मुलं 4 मुली अक्काला. अरे गरीब परिस्थितीतून हे कुटुंब मोठं करावं, मुलांना शिकवावं, संस्कार लावावे, आणि त्या संस्काराचा परिणाम असा व्हावा की आज अक्कांच्या पुण्यस्मरणाला त्यांच्या कोणाने कीर्तनासारखा कार्यक्रम ठेवावा की अक्कांची पुण्य आहे. विठ्ठल अक्कांच्या पश्चात असणारी त्यांची 5 मुलं, आमचे महादेव दादा बाबा सुकट्टे साहेब, सर्जेराव दादा बाबा सुकट्टे, ते सुद्धा मुख्याध्यापक आहेत. भास्करराव बाबा सुकट्टे खजिनदार, वारीचे खजिनदार असणारे आनंद वाटावा. तद पद्धतीनं बाजीराव बाबा सुकट्टे आणि पोपटराव बाबा सुकट्टे हे शेतीची कामं पाहत असता. ही 5 मुलं आणि 4 मुली, तुमच्या सिंधुताई असतील, बेबीताई असतील, बायडाबाई असतील आणि उर्मिलाताई असतील. हा सगळा समस्त कट्टे पाटील कुटुंबीय परिवार, 5 मुलं आणि 4 मुलींचा मोठासा परिवार. या परिवाराला, या कुटुंबाला सोडून या घराची माय माऊली निघून गेली. आई गेल्यानंतर काय कष्ट होतं ते कष्ट सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला अभंगाच्या माध्यमातून करेन महाराज. कारण आजचं कीर्तन सगळं माईवर आहे, आजचं कीर्तन सगळं आईवर आहे. म्हणून अभंग सुद्धा निवडताना तो कोपऱ्यांचा निवडलाय. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तुकोबरे म्हणतात एखाद्या आईच्या हृदयात लेकराविषयी प्रेम आहे, लेकराविषयी आपुलके, लेकराविषयी भावना आहेत. बोल नका, कोपऱ्यात बसलेले बोल नका. विठ्ठल ती माया तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतात. या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राच्या मातीतले नामवंत गायनाचार्य आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्यांची उपस्थिती खास होऊन या ठिकाणी लाभली, या कट्टे पाटील कुटुंबावर अत्यंत प्रेम करणारे किंवा त्यांचे लाडके असणारे हरिभक्तीपरायण आदरणीय स्वरगंधर्व लक्ष्मणजी महाराज सुतार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडासा परिचय महाराजांचा. क्या बात आहे, प्रेम हाय म्हणून आधीच टाळ्या वाजल्यावर त्याच्याशिवाय टाळ्या कुठल्या वाजतात? हे प्रेम आहे महाराज. या ठिकाणी तुमच्या विभागाचं, सातारा जिल्ह्याचं, नवीन महाराष्ट्राचं भूषण असणारे महाराज, अगदी महाराष्ट्रभर आपल्या गायनाच्या माध्यमातून, आपल्या स्वराच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं ते असं सुंदर व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण लक्ष्मणजी महाराज सुतार महाराजांना धन्यवाद. त्यांना साथ देणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, परममित्र, परमबंधू, स्वरगंधर्व नितीनजी महाराज केताळ महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. तद पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असणारे गायनाचार्य बंधू, परममित्र, हरिभक्तीपरायण गुरुदत्तजी महाराज गुरु महाराजांना सुद्धा धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे विनेकरी बाबा, ही मलवडीची सगळी गोड अशी मंडळी, टाळकरी मंडळी, क्या बात आहे. त्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे.
अगदी अशी गोड सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित, या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी सगळे आमचे महाराज मंडळी आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांना धन्यवाद देतो, आनंद वाटावा. विशेष करून कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभावी ते मृदुंग सम्राट हरिभक्तीपरायण आदरणीय किरणजी महाराज माने महाराजांना धन्यवाद. तद पद्धतीने ठिकाणी उपस्थित असणारे आमचे अक्षय दादा असतील त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांच्याकडून ही कार्यक्रमाची सेवा मला प्राप्त झाली किंवा तदपश्चात कार्यक्रमाला येण्याचा योग आला ते आमचे पिंगळी गावचे डेप्युटी आमचे तोरसकर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आनंद वाटावा त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचं योग. समोर बसलेले शूटिंग करणारे आमचे बाबा असतील त्यांना धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे त्यांना धन्यवाद. तद पद्धतीनं तुम्ही सकल संत सज्जन मायबाप मंडळ गोड आला गोड बसला गोड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताय. अगदी थोडक्याच वेळात आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन अभंगाचा भावार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. फक्त माझी एक विनंती तुम्हा सर्वांना, ज्यावेळी विठ्ठल नामचिंतनाचा गजर होईल हाताने टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन घ्या. मागं उभं असणारे चोपदार महाराज आनंद वाटावं, गोड असे चोपदार बाबा ते सुद्धा सुंदर असे उभे आहेत. गोड असा पोशाख चोपदार बाबांचा. कुठे गेले हो सिस्टीम वाले, गेलेच का? या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि तुम्ही सगळे गोड बसलाय. आता एकच काम आहे तुमच्याकडं, ज्यावेळी विठ्ठल नामचिंतनाचं गजर होईल समोर बसलेली मंडळी हातानं टाळी वाजवायची, मुखानं देवाचं नाव घ्यायचं. विठ्ठल वेदसूज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांसर तभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ म्हटलं जातं. ज्यांनी 5वा वेद म्हणजे गाथ्याची निर्मिती केली, ज्यांच्या नामचिंतनानं देवगावचे रस्ते सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलू लागले, एवढं सामर्थ्य ज्यांच्या नामचिंतनात होते ते तुकोबऱ्याच्या भंगाच्या माध्यमातून. आईला किती महत्व आहे, आईची ताकद या जगाच्या पाठीवर काय. भगवान परमात्म्याने आईची निर्मिती मुळात केली तरी कशासाठी, आणि ती आईची निर्मिती करत असताना तुकोबाराने आईसारखं एक व्यक्तिमत्व निर्माण केलं ज्यांचं नाव आहे संत. ते संत आणि आई यातलं साधर्म्य दर्शवण्याचा प्रयत्न तुकोबारा भंगाच्या माध्यमातून करतायत. विठ्ठल तुकोबारा भंगाच्या माध्यमातून सांगतायत, लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त. ज्या पद्धतीने एखाद्या लेकुराचं गीत आईच्या हृदयात माऊलीच्या चित्तात असतं, तुकोबारा म्हणतात माझं गीत माझ्या संतांच्या हृदयात आहे. मग आईच्या हृदयात लेकराचं हित काय असतं, काय प्रेम दडलेलं असतं आईच्या हृदयात? थोडा कधीतरी विचार केलाय तुम्ही? एखाद्या आईचं लेकरू शिट्ट्यासारखं मारतंय दादा, क्लिअर कर ना. एखाद्या आईचं लेकरू जर शाळेला गेलं, शाळेला महिला मंडळ तुम्ही बोलत चालायचं. एखाद्या आईचं लेकरू जर शाळेला गेलं, शाळेला ते लेकरू गेल्यानंतर जोपर्यंत ते लेकरू घरी परतत नाही तोपर्यंत आई त्याची वाट पाहत दाराशी उभी राहते. राहते की नाही? ए पुढे बघा की, बोल नका ना. मी काय सांगतोय तुमच्या कीर्तनात लक्ष आहे का? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? बोला की. मान तर आवाज येत नाही, येतोय का? आईच्या हृदयात लेकराविषयी हित किती आहे किंवा आईच्या हृदयात लेकराविषयी प्रेम किती आहे तुकोबाराय सांगतात. मी सोपं सांगून जाईन, हृदयाचे कान करा. एखादी आई जोपर्यंत आपलं लेकरू, ह्याचा आवाज कमी झाला, जोपर्यंत आपलं लेकरू घराला येत नाही तोपर्यंत त्याची उंबऱ्यावर वाट पाहत उभी राहते. राहते की नाही? बोलत चला, करण्याचा आवाज कमी करा. तोपर्यंत ती आई लेकराची वाट पाहत दाराशी उभी राहते. अरे 5 मिनिटं लेकरू उशीर आलं तर आईचा जीव कासावीस होतो. उंबऱ्याशी वाट पाहणारी आई अंगणात जाते, इकडे तिकडे पाहते. 10 मिनिटं लेकरू उशीर झालं की तीच आई गावच्या चौकात जाते. जाते का नाही? आपलं लेकरू कुठं आहे, कुठं आहे, कुठं आहे ती शोधते लेकराला. पण तेच लेकराला 15 मिनिटं उशीर झाला तडक ती आई पावला गणीस त्याच पायानिशी कुठं जाते? शाळेत जाते. जाते की नाही? का? प्रेम आहे, कळवळ आहे, आपुलकी आहे, माय आहे. 5 मिनिटं त्या आईच्या डोळ्यासमोरून लेकरू निघून गेलं, त्या आईचा जीव कासावीस होतो. अरे सातत्यानं फक्त आपल्या लेकरावर प्रेम करणारी ती माई, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कासावीस
तळमळी जैसी का मासोळी जीवनाविना. महाराज, अरे एखादा मासा जसा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्या माशाची तडफड होते, तडफड कशाशिवाय? पाण्याशिवाय, जीवनाशिवाय, श्वासाशिवाय. ज्या पद्धतीनं एखाद्या माशाची तळमळ पाण्याशिवाय होते, तशीच तळमळ आईची लेकराशिवाय होते. म्हणून लेकराचे हित वाहीत माऊलीचे चित्त. एवढा कळवळा आवाज द्या ना दादा, मागाशी सुरुवातीला होता तसा आवाज करा हो. एवढा कळवळा, एवढा कळवळा, एवढा कळवळा, असं खोल खोल गेलाय आता आवाज, खुल्ला सोडा. एवढा कळवळा, एवढं प्रेम आहे. आणि ते आईच्या हृदयात असणार ते लेकराविषयीचं प्रेम तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून वर्णन करतायत. किती प्रेम आहे, किती माया आहे. अरे सोपं सांगायचं झालं तर मी तुम्हाला एकच सांगेन, तुमची आमची आई संतांप्रमाणे तुकोबराय सांगतात. आई संतांप्रमाणे आहे तर तुमच्या आमच्या घरातला बाप देवाप्रमाणे आहे. आई कुणाप्रमाणे आहे? आई कुणाप्रमाणे आहे? संतांप्रमाणे आहे. बाप कुणाप्रमाणे आहे? बोलत चला बसलेले. आई कुणाप्रमाणे आहे? संतांप्रमाणे. बाप कुणाप्रमाणे आहे? देवाप्रमाणे. तुम्ही म्हणाला महाराज का हो असं? आई संतांप्रमाणे आहे, बाप देवाप्रमाणे. याचं कारण तरी काय? हृदयाचे कान करा, थोडस ऐका, मी सांगून जाईन तुम्हाला. आई संतांप्रमाणे, बाप देवाप्रमाणे काय? संत ज्या पद्धतीनं निस्वार्थी प्रेम एखाद्या आपल्या भक्तावर करतात, तशी आई तुमच्या आमच्यावर प्रेम करत राहते. विठ्ठल विठ्ठल. जरा जास्त आहे बरं का, हात जोडून विनंती आहे महिला मंडळ. चला कीर्तनात सरळ बसायचं नसेल ना, त्यानं उठून गेला तरी चालेल, कारण भजन विक्षेप मरणाची बरे. मला प्रचंड विक्षेप येतोय तुमचा. आवाज येतोय की नाही माझा? पुढे बघा ना महिला मंडळ. ओ ताई पुढे बघा ना, पुढं पुढे लक्ष ठेवा ना तुम्ही. इकडे मी काय सांगितलं सांगा बरं मागाशी. आई कुणाप्रमाणे? आई संतांप्रमाणे. बाप कुणाप्रमाणे? हे तुम्हाला काय कळलं? तुमचं लक्ष होतं, यांचं लक्ष नाही अजिबात कीर्तनात. पुढे बघा. आई संताप्रमाणे, बाप देवाप्रमाणे आहे. आई संताप्रमाणे, बाप देवाप्रमाणे. याचं कारण आहे महाराज. काय कारण आहे? हृदयाचे कान करा, मी सोपं सांगून जाईन. एखाद्या आईचं लेकरू सकाळच्या वेळी, सकाळच्या पारी लवकर उठतं. उठल्यानंतर उठल्या उठल्या ते आंघोळीला जातं का? लहान लेकरू, रांगणारं लेकरू आंघोळीला जातं का? नाही महाराज. आई त्याला उचलते, कोवळ्या उन्हात त्याला अंगणात ठेवते, आणि अंगणात ठेवल्यानंतर ते लेकरू रांगायला लागतं. बरं रांगता 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 फक्त ते रांगतं का पुरुष मंडळ? ते फक्त रांगतं का? नाही, ते काय करतं? चिखलात खेळतं, मातीनं अंग बरबडतं. मग होतं असं, नाकातनं घाण, तोंडातनं घाण, डोळ्यातनं घाण, आणि ती सगळी घाण त्या मातीला एकत्र करून ते ललबडून जातं, अक्षरशः घाणेरडं होतं. आणि ते घाणेरडं झालेलं बाळ ते अंगणात खेळत असतं. अंगणात खेळता 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 त्याचा बाप घरातनं बाहेर येतो. कोण येतो? बाप. आता मी काय सांगितलं? बाप कुणाप्रमाणे? देवाप्रमाणे. आई कुणाप्रमाणे? संताप्रमाणे. गोड आई का? बाप बाहेर येतो, आणि बाप बाहेर आल्यानंतर त्या लेकराला, खेळणाऱ्या लेकराला पाहतो. पाहिल्यानंतर ते बरबटलेलं असतं, मळलेलं असतं, घाणेरडं झालेलं असतं. आणि ते घाणेरडं झालेलं लेकरू बघून बाप त्याच्या जवळ जातो, आणि तिथं गेल्या गेला त्याला उचलून घेतो का? घेतो का? बाप घेतो का कधी बरबटलेल्या लेकराला, मळलेल्या, घाणेरड्या झालेल्या? घेतो का? खरं बोला, घेतो का? नाही घेत. तो कोणाला हाक मारतो? तो कोणाला? क्या बात आहे. मोबाईल स्विच ऑफ, सायलेंट करा सगळ्यांची. तो आईला हाक मारतो. अगं ऐकलंस का? पहिली बाहेर येऊन त्याला उचलून त्याला आंघोळ घाल, सगळं हातातलं काम जागेवर सोड. असं पिठानं भरलेला हात असतो महिला मंडळ. आठवा ते दृश्य स्वतःच्या डोळ्यासमोर. तुमचंच तुम्हाला सांगतोय मी, लांबचं सांगत नाही. असा बरबटलेला हात असतो पिठानं. ती माय माऊली ते लेकराच्या जवळ जाते, तसंच लेकरू उचलते. तव्यावरची भाकरी तव्यावर आहे, पण ती पहिल्यांदा लेकराला आंघोळ घालते. घालते की नाही? मस्तपैकी त्याला आंघोळ घालते. आंघोळ घातल्यानंतर त्याला त्याच्या नाकातली घाण, डोळ्यातली घाण, तोंडातली घाण बाजूला करते. त्याला मस्तपैकी आंघोळ घालते, आणि आंघोळ घातल्यानंतर महाराज ती आई त्याला नेते. नेल्यानंतर त्याला सजवते, अंग पुसते, सजवते, पावडर लावते, कपाळाला टिक्का लावते, आणि ते गोंडस असं सजवलेलं लेकरू उचलते. आणि उचलल्यानंतर पाळण्यात कशात ठेवते? पाळण्यात ठेवते. पण बाप ज्या वेळेला पाहतो ते त्यावेळेला लेकराला उचलून घेतो का? तो हाक कोणाला मारतो? मी सांगितलं, आईला मारतो. जोरात हाक मारतो, अगं बघ तुझं लेकरू किती मळलंय. कुणाचं?
बोल चला कुणाचं? बघ तुझं लेकरू किती मळलंय, किती बरबटलंय, किती घाणेरडं झालंय तुझं लेकरू. आणि ती आईला काढायला सांगतो त्याची घाण सगळी. आणि मग आई सजवते, पाळण्यात ठेवते. बाप गावातनं फेरफटका मारून पुन्हा घरात येतो आणि आल्या आल्या कुणाला शोधतो? बाळाला. क्या बात आहे. आपल्या लेकराला शोधतो. मग ते लेकरू मस्तपैकी असं सजवलेलं नटवलेलं लेकरू त्या पाळण्यात असतं. आणि पाळण्यात सजवलेलं नटवलेलं लेकरू पाहून बाप त्या लेकराच्या जवळ जातो. आता मात्र बाप त्या लेकराला उचलून घेतो, असं वर धरतो आणि मग बाप म्हणतो, बघ माझा बाबू कसा दिसतो या. आता कोणाचा झाला? आता कोणाचा झाला? आणि मगाशी कोणाचा होता? बरबटलेला मळलेला त्यावेळेला तुझा. आणि स्वच्छ केल्यावर कोणाचा झाला? माझा झाला. आता तत्व त्याला तत्व लावा, पहिलं सिद्धांत लावा. मी काय सांगितलं? बाप कुणाप्रमाणे आहे? क्या बात आहे. बाप कुणाप्रमाणे आहे? देवाप्रमाणे. आई कुणाप्रमाणे आहे? संताप्रमाणे. का हो असं? ऐका याचं उत्तर. हा मनुष्याचा षडविकाराने बरबटलेला देह, ज्याच्यात काम आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, माया आहे, इत्यादी षडविकार ज्याच्यात ठासून भरले, तो देह, तो बरबटलेला घाणेरडा झालेला देह देव सहजासहजी जवळ करत. याला देव स्वीकारत नाही. यानं आल्या आल्या देवाला फसवलं. देवाला म्हटलं, सोहम सोहम सोहम, बाहेर काढ, तुझं नाव घेईन, बाहेर काढ. आईच्या उदरातनं मला फक्त बाहेर काढ. इथं घाण आहे, इथं काळा किट्ट अंधकार आहे देवा, मला यातनं एकदा बाहेर काढ, एक वेळ कर या दुःखा वेगळे, फक्त बाहेर काढ. देवानं त्याला बाहेर काढलं. आणि जसा हा बाहेर आला, देवाने विचारलं, आता नाव घे. ते म्हणतो, कोहम कोहम कोहम. कधी मी असं म्हणलोच म्हणून पोरगा आल्या आल्या रडतं. कवा क्वा क्वा करतं का नाही? ते म्हणत असतं, कवा कवा कवा, मी असं म्हणलोच. मग ह्यानं आल्या आल्या देवाला फसवलं. मग देव याला जवळ घेईल का? नाही महाराज, याला खूप मोठ्या अग्निदिव्यातनं जावं लागतं. आणि अग्निदिव्यातनं गेलेला हा मनुष्याचा देह जेव्हा संतांच्या सानिध्यात जातो, संत नावाची आई या देहाला प्राप्त होते. ती जवळ येते, याला उचलून घेते आणि उचलून घेतल्यानंतर यातले षडविकार बाजूला काढते. जसे आई लेकराच्या नाकातली घाण, तोंडातली घाण, डोळ्यातली घाण बाजूला काढते, संत यातले षडविकार बाजूला काढतात. ज्या पद्धतीनं आई त्याला आंघोळ घालते पाण्याची, संत याला आंघोळ घालतात ज्ञानाची. संत याला आंघोळ घालतात. बरं, आंघोळ घातली, षडविकार बाजूला काढले, मस्तपैकी पावडर लावली. पावडर लावल्यानंतर महाराज टिक्का लावला. टिक्का, तो टिक्का कशाचा आहे? आई लावते काळजाचा, पण संत लावतात भगवान परमात्म्याचा नामचिंतनाचा. नाम देतात त्याला नाम. देवाचं नाव घे, देवाचं नाव घे म्हणून कपाळावर टिकला लावला. आणि मग जसा आईनं सजवलेला देह, तो लहान बाळ जसा बाप येऊन वर घेतो म्हणतो, आता हा माझा आहे, तसा हा षडविकाराने बाहेर पडलेला, षडविकार नसलेला, कपाळावर नामाचा टिक्का असलेला देह मनुष्याचा देव जवळ घेतो आणि म्हणतो, आता हा माझा आहे. म्हणून संत आईप्रमाणे आहेत आणि बाप हा आमच्या देवाप्रमाणे आहे. तो कोपर आहे. तेच तुम्ही आम्हाला सांगतात, जसं त्या आईच्या हृदयात कळवळा आहे, तसा या संत नावाच्या आईच्या हृदयात सुद्धा हा कळवळा आहे. अभंगाचं पहिलं चरण. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.